नमस्कार, कृष्णाच रेसिपी मराठीमध्ये आज आपण आहे ना मेदू वडा म्हणजेच उडीद वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. महाराष्ट्रात याला उडीद वडा म्हणतात आणि साऊथमध्ये मेदू वडा. तर साऊथचा फेमस मेदू वडा आज आपण इथे बनवणार आहोत. मेदू वडा हा उडीद डाळीपासून बनवलेला एक लोकप्रिय दक्षिण भारतीय खाद्यपदार्थ आहे, ज्याचा आकार आहे ना डोनेट सारखा असतो आणि तो आतून मऊ व बाहेरून कुरकुरीत असतो. हा पदार्थ नाश्त्यासाठी खाल्ला जातो आणि सहसा आहे ना सांबर नारळाची चटण्याबरोबर हा वडा खाल्ला जातो. मेदू म्हणजे मऊ आणि वडा म्हणजे गोल पदार्थ असा या शब्दाचा अर्थ होतो. त्यामुळे आज आपण सुद्धा आहे ना मस्तपैकी असा बाहेरून कुरकुरीत आणि आतून मऊसूत असा मेदू वडा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही क्लिक करा. चला तर मग मेदू वडा बनवण्यासाठी साहित्य काय घेतलेलं आहे ते पाहूया. तर मेदू वड्यासाठी सर्वात प्रथम इथे मी 2 कप उडीद डाळ घेतलेली आहे आणि ही उडीद डाळ ना 2 ते 3 वेळा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेली आहे. यातली सगळी घाण निघून गेली पाहिजे. त्यानंतर भरपूर पाणी घालून ही डाळ आपल्याला साधारणतः 4 तास अशी भिजत ठेवायची आहे. 4 तासांनंतर हे बघा डाळ छान भिजलेली आहे. तुम्ही बघू शकता की डाळ भिजून वर आलेली आहे आणि हे बघा हाताने जर मोडली ना तर ती सहज मोडली जाते, इतकी ती छान भिजलेली आहे. आता आपल्याला काय करायचंय की ही डाळ आहे ना वाटून घ्यायची आहे. तर जे डाळीतलं पाणी आहे ना ते मी सगळं काढून नाही घेतलेलं, थोडंसंच बाजूला काढलेलं आहे. आणि आता काय करणार आहे की चमच्याच्या साहाय्याने मिक्सर जारमध्ये मी थोडी थोडी डाळ घेणार आहे आणि ही डाळ वाटून घ्यायची. तर जारमध्ये एकदम खूप सारी डाळ घेऊ नका, थोडी थोडी डाळ घेऊन आहे ना आपण ही वाटून घेणार आहोत. बरं, आता उडीद डाळ ही चिकट असते आणि ती पटकन वाटली जात नाही. तर भरपूर पाणी नाही घालायचं. अगदी 1-2 चमचे करतच आहे ना आपल्याला पाणी घालून आहे ना ही डाळ वाटून घ्यायची आहे. कारण आहे ना आपल्याला मेदू वड्यासाठी जे आपण डाळीचं पीठ बनवणार आहोत ना ते घट्ट हवं आहे. सो घट्ट लागतं. खूप पातळ असं पीठ नका बनवू, नाहीतर मेदू वडे तितके परफेक्ट होणार नाही. परफेक्ट मेदू वडा बनवायचा असेल ना तर लागेल तसं थोडं-थोडं अगदी चमच्याने पाणी घाला. खूप जास्त पाणी घालू नका. तर हे बघा इथे मी लागेल तसे ना 2-2 चमचे करत थोडं-थोडं पाणी घालून हे पीठ वाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता की किती घट्ट आहे ते. आता आहे ना हे सगळं पीठ आहे ना मी एका सेपरेट भांड्यामध्ये बाजूला काढून घेणार आहे. आणि सेम आहे ना याच पद्धतीने ना आपल्याला सगळी डाळ वाटून घ्यायची आहे. फक्त आहे ना उडीद डाळ वाटताना एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, की पाण्याचं प्रमाण जास्त नाही झालं पाहिजे. आपलं हे उडीद डाळीसाठी जे पीठ आहे ना हे घट्ट पाहिजे. तर हे बघा इथं आपलं हे वड्याचं सगळं पीठ आहे ना माझं वाटून झालेलं आहे. आता हे पीठ व्यवस्थित झालेलं आहे. हे कसं ओळखायचं? तर हे बघा वाटीमध्ये ना हे पीठ असं थोडंसं सोडून बघायचं. ते जर वरती तरंगलं ना तर याचा अर्थ वड्यासाठी पीठ अगदी परफेक्ट झालेलं आहे. तर मी तुम्हाला इथे समोरून दाखवते. वाटी थोडं कडेला ठेवली होती त्याच्यामुळे तुमच्या लक्षात नसेल आली. तर हे बघा असं पीठ सोडलं ना थोडंसं, तर हे बघा लगेच ते पाण्यावर तरंगत आहे. याचाच अर्थ मेदू वड्यासाठी आपलं जे हे पीठ आहे ना अगदी व्यवस्थित झालेलं आहे. व्यवस्थित ह्याची कन्सिस्टन्सी आहे. आता मी काय करणार आहे, की यात आहे ना एक मध्यम आकाराचा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे आणि तो ॲड केलेला आहे. सोबतच हिरव्या मिरच्या बारीक कट केलेल्या आहेत हां. आणि त्यानंतर 1 चमचा जिरं घातलेलं आहे. बरं, जर आता तुम्हाला आवडत असेल ना, तर तुम्ही इथं खोबऱ्याचे कापही घालू शकता. माझ्याकडे आता ओला नारळ अवेलेबल नव्हता. सो ओल्या नारळाचे आपल्याला काप घालायचे आहेत, सुक्या खोबऱ्याचे नाही. त्यानंतर आहे ना, आता हे सगळं मी मिक्स करून घेणार आहे आणि सगळ्यात शेवटी चवीपुरतं मीठ घालून आहे ना, पुन्हा एकदा सगळं छान मिक्स करून घेणार आहे. बरं, आता जर तुम्हाला इथे कांदा नको असेल, तर तुम्ही कांदा स्किप करू शकता. पण मी असा हा कांदा घालते, त्यामुळे वड्याची चव खूप सुंदर येते. आता आपल्याला वडा बनवून घ्यायचा आहे, तर त्यासाठी आधी काय करायचं आहे, हाताला आहे ना पाणी लावून घ्यायचं आहे. यामुळे काय होतं, की हे उडीद वड्याचं जे पीठ आहे ना, हे हाताला अजिबात चिकटत नाही. कारण उडीद डाळ जसं मी सुरुवातीला म्हटलं, की चिकट असते. त्याच्यामुळे हे पीठ आहे ना हाताला चिकटण्याची शक्यता असते. म्हणून काय करायचं आहे, की हाताला पाणी लावून घ्यायचं आणि हे बघा असं हे पीठ गोलाकार फिरवून आहे ना, ह्याचा छान वडा बनवून घ्यायचा. बरं, जर आता तुम्हाला एका हाताने नसेल जमत, तर दोन्ही हातांची मदत घ्या आणि मस्त असा हा वड्याचा शेप द्या. किंवा जर हातावर नसेल जमत ना, तर केळाचं पान घ्या आणि केळाच्या पानावरती हा वडा गोलाकार थापून घ्या. हे बघा असा मस्त गोलाकार आणि मध्ये ना ह्याला एक आपल्याला छिद्र बनवायचं आहे. हे बघा परफेक्ट असा हा मेदू वडा रेडी आहे. आता आहे ना आपण हा डीप फ्राय करून घेणार आहोत. तर डीप फ्राय करण्यासाठी तेल इथं मी आधीच गरम करायला ठेवलं होतं.
तेलाचं टेम्परेचर हाय असलं पाहिजे. म्हणजे ना तेल चांगलं कडकडीत गरम झालं पाहिजे. तेल जर गरम नसेल ना तर यात जर तुम्ही मेदू वडा सोडला ना तर वडा काय करतो तेल ॲब्झॉर्ब करेल आणि वडे तेलकट होतील. आता आपल्याला वडे तेलकट नाही झाले पाहिजे त्याच्यामुळे तेल हे चांगलं तापलं गेलं पाहिजे. तेल तापल्यानंतर गॅसची फ्लेम अगदी मंद करायची आहे आणि त्यानंतर आहे ना हे वडे मी आता तेलात तळण्यासाठी सोडून देणार आहे. बरं, जेव्हा आता मी वडा तेलात सोडलेला आहे ना, तेल भरपूर तापलेलं आहे सुरुवातीला, म्हणून मी तेलाचं सॉरी गॅस जो आहे ना, तो लो केलेला आहे. पण जेव्हा हे वडे तळून होतील आणि पुन्हा तुम्ही दुसरे वडे सोडणार असेल ना, तेव्हा मात्र गॅसची फ्लेम मीडियम ठेवा. सुरुवातीला वडे सोडताना गॅसची फ्लेम मीडियम किंवा हाय ठेवा आणि त्यानंतर गॅसची फ्लेम मंद करा. आता सुरुवातीला तेल खूप तापलं होतं, म्हणून मी गॅसची फ्लेम मंद करून आहे ना, वडे सोडलेले आहेत आणि हे वडे आपल्याला आता मंद गॅसवरतीच छान कुरकुरीत तळून घ्यायचे आहेत. तर साधारणतः ना, या वड्याला गोल्डन रंग आला पाहिजे इतपत आहे ना हे वडे आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर हे बघा, हळू-हळू तुम्ही बघू शकता वड्याचा रंग बदलत आलेला आहे आणि वडे छान तळले गेलेले आहेत. हे बघा मस्त कुरकुरीत असे वडे झालेले आहेत. आता आहे ना हे मी बाजूला काढून घेणार आहे. बरं, आता हे वडे तळले गेलेत हे कसं ओळखलं? तर सुरुवातीला जेव्हा आपण वडे सोडतो ना, तेव्हा आहे ना तुम्ही बघितलं असेल की तेलामध्ये बुडबुडे किती येतात आणि नंतर आहे ना हे बुडबुडे कमी होतात म्हणजे वडे मस्तपैकी तळले गेलेले आहेत. आता हे बघा सगळ्यात शेवटी इथं हे मेदू वडा तुम्ही बघू शकता रेडी झालेला आहे. तो मी सर्व्ह केलेला आहे आणि ना जशी आधीची पद्धत आहे ना त्याच पद्धतीने मी बाकीचे सगळे मेदू वडे करून घेतलेले आहेत. आणि हे बघा यातला एक वडा आहे ना मी तुम्हाला फोडून दाखवते. तुम्ही बघू शकता बाहेरून कुरकुरीत आणि आतून छान मऊसूत असा हा मेदू वडा रेडी झालेला आहे. मला स्पेशली तो आहे ना चटणी बरोबर खायला जाम आवडतो. तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली ही मला आहे ना कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका आणि आणखी काही मेदूवड्याबद्दल तुमचे प्रश्न असतील तर तेही कमेंटमध्ये सांगा. मी नक्की त्याची उत्तरं देण्याचा प्रयत्न करेल आणि अशाच आहे ना वेगवेगळ्या रेसिपीसाठी माझ्या चॅनलला आहे ना तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, लाईक करा, शेअर करा आणि पुन्हा एकदा आहे ना अशाच वेगवेगळ्या रेसिपीसाठी आपण परत भेटूया. तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा आणि सेफ रहा. धन्यवाद.